तुमच्यासाठीच, तुमचा हक्काचा माणूस म्हणून, तुमच्यासाठीच एक आधार म्हणून मी प्रत्येक गावात माणसं उभा करून ठेवायला. तुम्हाला कधी एकटे पण वाटलं नाही पाहिजे की आपल्या मदतीला कोणी नाही, म्हणून प्रत्येक गावात एक एक माणूस देऊन गावाच्या गोरगरिबांच्या, शिक्षकांच्या, सगळ्या अधिकाऱ्यांच्या अडचणी आपल्यापर्यंत आल्या पाहिजे, तर ते सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे, म्हणून प्रत्येक गावात एक मराठा शेव द्यायचं काम सुरू केलं. मी असा टप्प्यात पूर्ण राज्य तुमच्यासाठीच उभा करून ठेवणार आहे. फक्त मला पिढीनं पारचं करायचं, मला तात्पुरतं नाही करायचं. जसं तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण दिलं, पिढ्यांना पारचं आहे ते तात्पुरता आनंद नाही आहे आणि तुम्हाला तो कळतो. आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला बुद्धिजीवी लोकांना जास्त कळतो आरक्षण म्हणजे काय चीज आहे. शिक्षण पण देते, आपल्या बढत्या पण होत नव्हत्या. तुम्हाला पिढ्याचं पारचं ते दिलं, पिढ्यांना पारचं. आता आपल्या लोकांना व्यवसायसुद्धा द्यायचा होता, तात्पुरतं नाही द्यायचं. उभारणी करून ठेवली तर पक्ष आणि संघटना म्हणून नाही करायची, तर समाज म्हणून तुम्हाला कायमचा आधार, तुम्हाला कायमचा पिढ्यांना पारचं टिकल अशा स्वरूपाचे हे करायला. या राज्यातले आजी माजी डॉक्टर, शिक्षक, वकील हे सुद्धा जवळपास 10 ते 20,000 लोकांच्या राज्यभरातले टीम आपण दुसऱ्या टप्प्यात उभा करायला लागलो ते एकमेकांसाठीच. त्याच्यात सगळा वर्ग आला. मग आपण व्यावसायिकांपासून सगळ्या टीमा, शेतकरी वर्गांपासून सगळ्या करायला. आणि ज्या दिवशी बुद्धिजीवी आणि कष्ट करणारा शेतकरी मराठा एकत्र येईल ना, त्या दिवशी प्रगतीचा झेंडा फडकलेला दिसणार आहे. हे दोघं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. यशस्वी उद्योगापासून ते सगळे कर्मचारी, सगळ्या क्षेत्रातले आणि मराठ्यांचा शेतकरी वर्ग ज्या दिवशी बुद्धिजीवीची आणि कष्टानं मेहनत करणाऱ्या वर्गाची एकजूट होईल ना, त्या दिवशी प्रगतीकडे आपण जाणार. पण हे पिढ्यांना फारसं उभा करायचं, आणि ते उभा करण्यासाठी खरंच आज तुमचं कौतुक आहे. शिक्षक वर्ग म्हणण्यापेक्षा नोकरदार कर्मचारी वर्ग बाहेर पडत नाही आणि किंवा आज फील्डच्या माध्यमातून बाहेर पडलं, कारण हे राज्यभर आपण आता असं उभा करत राहणार. तुम्हाला थोड्याच दिवसात मराठ्यांचे 10-20 लाख कर्मचारी एका छताखाली दिसतील. राजकारण नाही. तुम्हाला आज आकडा नको सांगायला, आता सांगत नाही. 3-4 फळ्याचे खूप मोठं काम उभं करणार आहेत आपण राजकारणाच्या पलीकडे. हे उभा करून या समाजाला आपला तर आता उपयोग नाही, पण आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी उभा करायसाठी राहिलेला वेळ आणि राहिलेलं वर्ष आपल्याला पुढच्या पिढीसाठी द्यायचं. तर आपण सुधारावं म्हणून नाही, आपण सुधारावं म्हणून जर आपण काम करायला लागलो, आपण पुढची पिढी सुधारू शकत नाही. मला उदाहरणार्थ माझ्यानं सांगतो, मला जर नाद लागला मी सुधारण्याचा, तर मी पुढची पिढी नाही सुधारू शकतो. आता पुढचं आयुष्य राहिलेलं माझं आणि उदाहरणार्थ तुमचं, हे जर आपण पुढच्या पिढीसाठी खर्च केलं, आपण पुढच्या पिढ्या आनंदात करून जाणार. तुम्ही आणि मी सुधारायचं म्हटलं तर आपण पुढची पिढी सुधारू शकतो. आपणच सुधारू, ऐशाराम करून पुढची पिढी आपण आपल्या हातानं बरबाद केली. त्यांना शेवटचं मोलाचं सांगून जातं जे माझ्याकडे तेवढं. तुमच्यासाठी माझ्याजवळ जेवढे तेवढं शेवटचं सांगतो. तुमच्यासाठी माझं फक्त बळ लागणार, तुमच्यासाठी माझ्याकडून जेवढं बळ लागणार आणि जे माझ्याजवळ आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार. माझं बळ द्यायला मी कुठंच तुम्हाला कमी पडणार. माझी पूर्ण शक्ती बुद्धिजीवी लोकांसाठी मी द्यायला तयार. तुमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे सांगत जा, मी ताकदीनं ते सोडायचा प्रयत्न करा. पण इथून पुढं तुम्ही सुप्त लाटली म्हणजे ते राज्यभर तुम्ही पसरायला आता सुरुवात करा. रणांगणात, त्या मैदानात, त्या रणांगणामध्ये तलवार घेऊन
आधी माहिती गोळा करून आणल्याला तलवार घेऊन जाणाऱ्याला यशस्वी करून देतो. तुम्ही ते बना, तुम्ही ते बना. तुम्ही त्या मैदानात, त्या लढाईच्या मैदानात, त्या रणांगणात तुम्ही पसरून जा. ज्या दिवशी तुम्ही पसरतात त्या दिवशी या समाजावरच्या दारिद्र्याचं सगळं कवच मोडून पडणार. तलवार घेऊन जाणाऱ्याला किंमत नाही, अगोदर रेकी करून येणाऱ्याला काही किंमत नाही. तुम्ही ते बना, तुम्ही समाजाचं कवच बना. समाजाच्या पोरं प्रगतीकडे न्यायचे, त्यांना ज्ञान द्यायचं काम केलं. आम्ही सुशिक्षित बेकार पोरं 1 करोड 1 लाख शेतकरी आहेत. आम्ही बाकीची निष्ठा आम्ही सांभाळतो. एक बाजू सगळ्यांना सांभाळता येत नाही. एक बाजू तुम्ही सांभाळा, एक बाजू आम्ही सांभाळतो. समाज कसा प्रगतीकडे जात नाही हे आपण दाखवून देऊ. जसे लोक म्हणत होते मराठी एक होत नाही आणि आरक्षण मिळणार नाही, तसं मी आणि तुम्ही आपण मिळून दाखवून देऊ. समाज एक पण येतो, प्रगतीकडे पण जातो आणि त्या कर्मचारी वर्गाच्या संस्था आहेत, टीमा आहेत, हे एकत्र येत नाहीत. त्याही आपण मोठ्या प्रमाणात एकत्र आणून दाखवू. हे नवीन अशक्य असणारं शक्य काम आपण एकदा करून दाखवून या समाजापुढे उभा करून. शेवटची तुम्हाला विनंती आणि शुभेच्छा. असेच एकत्र राहा. बुद्धिजीवी वर्ग पक्षात विरोध जाऊ नका. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सरा तुम्ही आमचे महत्त्वाचे आधार आहे. विद्यार्थ्यांची, शिकणाऱ्या पोरांची तुम्ही आळशी बनवून देऊ नका पोरांना. तुम्ही 2-2 घंटे उरलेले गावात पोरांना द्या. हॉस्टेलचं काम लवकर होणार आहे. हॉस्टेलचा मुद्दा आहे. मराठीचेच लोक तुम्हाला हॉस्टेल तालुक्यात उभा राहिलेले दिसतील 1-2 वर्षाच्या आत सगळेचे सगळे. त्यामुळे तुम्ही त्या तिथं फक्त रिटायर झालेले किंवा नसलेले मोठमोठाले अधिकारी तिला अपेक्षकासुद्धा आपण देऊ. गावखेड्यात अपेक्षका नाहीत, शहरात नाहीत, हॉस्टेल नाही आहेत. हे पण आपण खरंच ताकदीनं सगळेजण उभा करू. हे उभा राहायला वेळ लागत नाही. फक्त झालेल्या पैशातून फाळके आणणारे नसले पाहिजे. फाळका हिंद तिथे वस्तू उभा राहत नाही. समाजाच्या रुपयाला हात लावायचा नाही. समाजाच्या पैशावर समाजाला प्रगतीकडे न्यायचं हे जर काम आपण केलं, समाज प्रगतीकडे जातो. तुमचा महत्त्वाचा मूळ मुद्दा तुमच्या जेवढे ठराव त्या ठरावावर ताकदीनं काम करून घेऊन तुमच्या प्रत्येक विभागाला बैठका लावून देतो. तो माझा शब्द आहे. आणि पुढच्या अडचणीसाठी, समाजाच्या लेकराच्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही ही ताकद राज्यभर वाढवा. मीही त्या क्षेत्रात काम करतोय. आता पाठीमागं 22 तालुक्यात आपण बैठक घेतली मराठा सेवकांची. 48 ते जवळपास 56 तालुके नुसत्या मराठवाड्यातच कमी जास्त होईल. 1-2 76 तालुके आणि 48 मला वाटतं मतदारसंघ आहेत. ते मधलं येड लागल्यात निघाणं डोक्यातून आणते. त्याच्यामुळं आत्ताशी 22 तालुक्याची पहिले बैठक झाली तरी मंगल कार्यालयात बसायला जागा नव्हती. एक मराठा सेवक होता. आणखी 288 मतदारसंघ, त्याच्यात असणारे तालुके 400 तरी असतील, 400 तरी असतील, 300-350 तरी इथपर्यंत आणखी जाणार आहे. तीही बांधणी करतोय. आपल्या काही मोठमोठ्या आयुष दर्जाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं सांगायचं नव्हतं, पण आता सांगतो. म्हणणं आहे निघत दम आणि तुम्ही दिलं फिरून मला. त्यांचंच म्हणणं आहे आम्हाला काम करायचं. आणि आम्ही जवळपास सगळ्या क्षेत्रातले मिळून, सगळ्या क्षेत्रातले म्हणतो 20,000पेक्षा जास्त आकडा आमचा आहे असं त्यांचं म्हणणं. ते दिल्लीपासून ते महाराष्ट्रात
उच्च सर्वश्रेष्ठ ज्ञानाने असणारे लोक आहेत. त्यांनी काही गोष्टी मला शिकवल्यात हळूहळू. त्यामुळं मैथुनी भाषा बदलली कळत असेल तुम्हाला. नाही तर आत्तापर्यंत 5-50 घोडे तरी लावले असते. थोडंसं मग मी तुमचं बी बुद्धिजीवीचं ऐकतो नाही असं नाही. आणि मी मग सरतं तर कवा त्याची बी काही कारण नाही. तुमच्या घरात तुमच्या भावानं तुमच्या लेकरानं एखादं काम नाही सांगितल्यावर नाही ऐकल्यावर तुम्हाला पण राग येतो. तसं मग मी या समाजाचं लेकरू आहे. माझा समाज इतक्या दिवसापासून आरक्षण मागतोय, तुम्ही घेत नाहीत. मग मी एखाद्यावर सरकत एवढंच प्रॉब्लेम आहे. पण तुमच्याच हितासाठी सरकती माहिती, माझ्या हितासाठी. मी जिवंत आहे तो बेमान रक्त होऊ देणार नाही. 1 रुपयाला सुद्धा हात लावणार नाही. भेसळ रक्त माझं कधीच होऊ देणार नाही. प्रगतीकडे जायचं आहे, फक्त तुम्ही मेहनत घ्या. तिथून मागही घेत आहेत, पण इथून पुढं वेगळी घ्यायची आणि मायामान्याने घ्यायची. मायामान्याने म्हणजे तुम्ही समजा नाही टिकायचे तितकं, पण टिकायचं नाही म्हणजे याचा झाला तुमच्या अंगात ताकद नाही, मग लय जाऊ गाडी, त्याच्यामुळे टिकणार नाही. माझ्या गाडीत एकदा बसलं की मी ठेकायचं सुरू उतरून देत नाही, खाली बसवून देत नाही, भाकरच खाऊ देत नाही, आणि त्याला मुताला जाता येत नाही. त्यामुळे ते कदर दे माझ्या संगत आवाज. इतकी मेहनत तुम्ही नाही घेणार. म्हणजे मी झपाटलेलं, मला येड लागलेलं आहे मराठीला मोठं करायचं. तुम्हाला पण लागलं आहे, पण आता तुम्ही काय नोकरी सोडून देऊन पळू शकत नाही. आणि तुम्ही नोकऱ्या सोडून आमचा देवारा झाला. त्यामुळे आम्हाला कितीही लोक आपले कमी होऊ द्यायचे नाही, पण प्रगतीकडे पण न्यायची, प्रगतीकडे पण न्यायची. मी रातपाट एक करतो. एकदा बांधणी पूर्ण झाली मराठा सेवकाची, मी रातपाट एक करतो. पुरा राज्य पेंजून काढतो. कुठेही अन्याय झालेला असतो त्या सगळ्यासाठी मी उभा राहतो. त्याची काळजी नाही, फक्त शरीराने साथ द्यावा तेवढीच हे काळजी. शरीराने साथ नाही दिली तुम्ही बसच्या जागेवरती तुमच्या लेकराचं कल्याण केलं. फक्त पुढच्या काळात तुम्ही पण आता मेहनती घ्या. तुम्ही पण खूप मेहनती, खूप खूप मेहनती. पुन्हा तेच शब्द सांगतो. मी जर आता मला मोठं व्हायचं ठरवलं तर मी होईल, माझ्या समाजाचं वाटलं. पण मी आणि तुम्ही राहिलेलं आयुष्य